अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणीचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता आणखीन एक अपडेट समोर येतेय। आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका या भागातल्या एका रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये तिसऱ्या मजल्यावर न्यायचा आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा। एनडीटीव्ही मराठीची टीम या ठिकाणी दाखल झाली। आढावा या ठिकाणचा घेण्यात आला। आरोपी अयान याच ठिकाणी पोहोचायचा आणि अनेक तरुणींना त्यांनी हे लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्याचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे। नाही एक मिनिट, आम्ही अमरावतीच्या भागामध्ये आहोत, ज्या भागामध्ये जास्त गर्दी नाही आहे, तुरळक घरं दिसतात। अमरावतीच्या बाहेरचा हा इलाका आहे आणि या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती हा फ्लॅट, या फ्लॅटच्या दारावर आता कुलूप लावलेला आहे। अंकुश खांडेकर नावाच्या व्यक्तीचा हा फ्लॅट असल्याचं बोललं जाते आणि हे सिक्रेट हाईडआउट आहे अयानचं, जो किंगपिन आहे व्हिडिओ स्कॅन्डलचा। हे शूज आपण पाहू शकता, हे मोजे इथे आहेत आणि हे अयान, त्याचा मित्र उझेर आणि त्यांच्या अन्य मित्रांचे असल्याचं बोललं जातं। आपल्यासोबत श्रीकांत खांडेकर आहेत, श्रीकांत मकेश्वर आहेत, जे या फ्लॅटच्या ठीक खाली राहतात। सर, किती वर्षापासून हा प्रकार सुरू होता? हा सर 2-3 वर्षापासून प्रकार चालू होता। रेंटवर आहे फ्लॅट, मुलं येणं जाणं करत होते। असं वाटलं की बाबा मुलं येणं जाणं करतात, आपल्याला काय करावं लागतं, असेल बाबा भाड्याने दिले असेल। आणि 1-2 वेळा मग यांची रहदारी वाढतच गेली। बेरात्रीचं येणे, गेट उघडे ठेवणे, 2 वाजता निघून जाणे, 12 वाजता येणे, दुपारला येणे। तर आमचे खाली फ्लॅट असल्यामुळे आम्हाला आवाज येत होता। तर मी त्याला फोन केला की बाबा आम्हाला त्रास होते आवाज येणं जाण्याचा, खूप आवाज येते पायऱ्यांचा, मुलं दारू पितात की काय करतात, भांडणं करतात, याचा आवाज येत आहे। मुली पण असायच्या? मुली सर आता सोबत असायच्या, येताना जाताना राहतच होते। आता किती दिवस राहायचे ते इथे? राहायचे असं काही नव्हतं सर, रेंट नव्हतं। मुलं राहत होते इथे, पण मुली येतात असं काही मित्र आहे म्हणून येत होते। आणि किती दिवसात हे माहीत नव्हतं, पण येणं जाणं चालू राहत होती वर। त्याला मालकाला आम्ही फोन केले 2-4 वेळा। काय म्हणाला? मालक म्हणा की माझा फ्लॅट आहे, मी काही करू शकतो, तुम्ही कोण माझ्या म्हणणार आहे। आणि त्यांनी आमचं ऐकलं नाही सर। तो पण राहायचा इथे यांच्यासोबत? आणि तो पण राहायचा, 2-2 दिवस राहायचा। 2-2 तो पण सामील असेल? हो, सामील आहे सर तो त्याच्यामध्ये। 100% त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। तर शेजारी नाराज आहेत, संतप्त आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जो फ्लॅट मालक आहे तो सुद्धा या प्रकरणामध्ये, कटामध्ये सामील असू शकतो। सध्या हा फ्लॅट रिकामा आहे, बंद आहे आणि पोलीस जे आरोपी आहेत त्यांना इथं घेऊन येणार आहेत आणि सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न आहे, डिटेल इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत। एक खास बाब इथे पाहण्यासारखी की इथे कोणताही CCTV नाही आहे, इथे कोणी चौकीदार नाही आहे या अपार्टमेंटमध्ये, त्यामुळे येण्या जाण्याला काही मनाई नाही आहे। पण ज्या वेळेला शेजाऱ्यांनी हरकत घेतली त्यावेळेस घरमालकानं त्यांना सहकार्य केलं नाही। आता पोलीस इथे येतील, डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करतील आणि त्यामध्ये नक्की कळेल की हे आणखी कुणाचं काम होतं, एक पूर्ण रॅकेट होतं का याच्या मागे। आपल्याला माहिती आहे अयान आणि उझेर दोघेही लहानपणीचे मित्र होते, दोघेही परतवाड्याचे होते आणि परतवाड्यापासून जे सुमारे 1-1.5 तासांचं अंतर आहे, तिथून इथे येणं आणि मुलींसोबत राहणं हा नक्कीच गंभीर प्रकार आहे। आणि दोघांमध्ये मैत्री होती सुरुवातीच्या काळामध्ये। स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामवरती अयान फक्त काही स्टील फोटोग्राफ्स टाकायचा, पण नंतर उझेर आणि त्याच्यासोबत काही भांडण झालं, वादावादी झाली आणि उझेरने बदला घेण्याचं ठरवलं आणि सगळे व्हिडिओज इंस्टाग्रामवरती आणि अन्य सोशल मीडियावरती पोस्टसुद्धा केले आणि सोबतच मित्रांना व्हायरल केले। आता इयान आणि उझेर दोघेही पोलिसांच्या तावडीत आहेत आणि सोबतच ते 4 मित्रसुद्धा ज्यांनी हे सगळे व्हिडिओज व्हायरल करण्यामध्ये मदत केली। अमरावती येथून कॅमेरा पर्सन विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी।